शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आलाय. पण अशातच यामुळे एक नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी राज्यात मोठा राजकीय बदल होऊ शकतो अशी चिन्ह पाहायला मिळत आहेत. ठाकरेंचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती लावली. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील निवृत्ती समारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक झाल्याचं सांगितलं जाते. तर यामुळे ठाकरे गट आणि भाजपमधील जवळीक वाढते का असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. एकीकडे मागील काही काळापासून शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळाला आणि दुसरीकडे ठाकरे गट भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. तर नेमकी काय आहे या संपूर्ण घटनेमागची इनसाइड स्टोरी? आता यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात का? चला या संपूर्ण प्रश्नांवर चर्चा करूया आणि या प्रकरणाचे सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील काही काळापासून असे सांगितलं गेलं की ठाकरे गटातील खासदार पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वापासून असमाधानी आहेत. या संदर्भात संजय राऊत यांचे निवासस्थान दिल्ली येथे ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकरणानंतर ठाकरे गटातील नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून आली. दिनांक 26 मार्च 2026 रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे पक्षाच्या खासदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत घडलेल्या एका प्रकाराची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा झाली. प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा खासदार निवडी संदर्भात उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले. त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील आरोप केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची पाठ राखण केली. त्याचप्रमाणे मुद्दा शांत करण्याचा प्रयत्नही केला. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या वाटेला फक्त एक जागा आली. जागेसाठी आदित्य ठाकरेंकडून प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव सातत्याने लावून धरण्यात आले. मात्र राऊत यांच्या मध्यस्थीनंतर ही जागा शरद पवार यांना देण्यात आली. याच प्रकाराने प्रियंका चतुर्वेदी नाराज असल्याचे सांगितले गेले. यानंतर गेल्या काही काळापासून ठाकरे गट भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. नुकत्याच पार पडलेल्या मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या पार्टीला आपली हजेरी लावली होती. पण या पार्टीत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने. कारण मोहित कंबोज हे ठाकरेंचे अत्यंत कट्टर विरोधक मानले जातात. भाजपचे मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. कोविड काळातील ऑक्सिजन सिलेंडर आणि खिचडी घोटाळ्याबाबत देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप लावले होते. त्याचप्रमाणे तेजस ठाकरेंवर केलेल्या पार्टीच्या आरोपांपासून तर दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अटकेच्या मागणीपर्यंत मोहित कंबोज यांनी प्रत्येक वेळी ठाकरेंना आपला स्पष्ट विरोध दर्शवला होता. फक्त एवढंच नाही तर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांच्या वेळी पुढे येऊन सुरत पासून ते गुवाहाटीपर्यंत शिंदेच्या आमदारांची सर्व प्रकारची व्यवस्था लावण्यामध्ये मोहित कंबोज यांचा हात असल्याचे सांगितले जाते. याबद्दल स्वतः मोहित कंबोज यांनी देखील मान्य केले आहे. यामुळे एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते, आजपर्यंत मोहित कंबोज यांच्या ठाकरेंवर आरोप लावण्यापासून तर शिवसेना फोडण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये अगदी आघाडीचा सहभाग होता. पण त्याच मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे आता संभ्रम निर्माण झालाय. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषद आमदार पदावरून नियुक्ती घेतली आहे. या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्याप्रमाणेच त्यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले. पण मित्रांनो, ही फक्त विधान परिषदेतील भाषणाची औपचारिकता नव्हती. कारण यानंतर लगेचच काही दिवसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक गुप्त बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. एकीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेला शिवसेना, शिंदे गट आणि भाजप
यांच्यामध्ये मागील काही काळापासून संघर्ष वाढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीदरम्यान शिंदे गट आणि भाजप यांनी एकमेकांविरोधात भूमिका घेतल्याने दिसून आले. सातारा जिल्हा परिषद सदस्य निवडीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यात त्यांनी एकमेकांवर अत्यंत प्रखर शब्दात टीका देखील केली होती. याच प्रकरणावरून विधान भवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद देखील झाला. या परिस्थितीमुळे दोन्ही मित्र पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता अशातच ठाकरे गट या परिस्थितीचा फायदा उचलत भाजपला आपल्या बाजूने बनवण्याचा तयारीत आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. याच अनुषंगाने एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांबद्दल मोदींकडे तक्रार केल्याचं सांगितलं जाते. यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यातला दुरावा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे ठाकरे भाजपला साथ घालू लागला आहे, असं मत सध्या व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गट यांच्या महायुतीवर वाढता प्रभाव आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपकडून हा डाव साधला जात आहे, असे मत देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आता या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते राजकीय बदल होतील? भाजप समर्थक मोहित कंबोज यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेणे आता ठाकरे गटातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, हे मात्र नक्की. तर शिवसेना ठाकरे गटात यामुळे अंतर्गत संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो. या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.